नमस्कार मंडळी. मी प्रणाली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, जर तुमच्या पिरियड्स रेग्युलर असतील तर तुम्ही प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस कसे वाढू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की जर पिरियड्स इरेग्युलर असतील तर प्रेग्नन्सी राहते का. तर याच्या व्हिडिओमध्ये खूप सारे पॉइंट्स क्लिअर करणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे इरेग्युलर पिरियड्स म्हणजे काय. दुसरं, जर पिरियड्स इरेग्युलर असतील तर प्रेग्नन्सी राहते का. तिसरं, इरेग्युलर पिरियड्स असण्याची कारणं काय आहेत. चौथं, त्याचे उपाय काय आहेत. आणि पाचवं आणि मेन म्हणजे प्रेग्नन्सी चान्सेस आपण कसे वाढवू शकतो. तर सगळ्यात पहिले इरेग्युलर पिरियड्स म्हणजे काय. तर इरेग्युलर पिरियड्स म्हणजे पिरियड्स टायमिंगवर न येणे, कधी लेट येणे, कधी लवकर येणे, कधी ब्लिडिंग जास्ती होणे, कधी कमी होणे. तर हे सगळे इरेग्युलर पिरियड्सची कारणं आहेत. तर आपण म्हणू शकतो की इरेग्युलर पिरियड्सचे ओळखावे कसे, की आपले पिरियड्स इरेग्युलर आहेत. रेग्युलर पिरियड्सचा कालावधी हा 28 ते 35 दिवसांचा असतो. जर तुम्हाला ह्या टाइम पिरियडमध्ये पिरियड्स आल्या तर समजायच्या तुमच्या पिरियड्स रेग्युलर आहेत. पण जर तुमच्या पिरियड्स 40 ते 45 दिवसांपर्यंत जात असतील तर तुमच्या पिरियड्स इरेग्युलर आहेत. कधी कधी हे नॉर्मल आहे. जर स्ट्रेस असेल एखाद्या महिन्यात आपल्याला तर हे एखाद वेळी होणं ठीक आहे. पण जर तुमचे नेहमी 6 महिने कंटिन्युएशन मध्ये चालत असेल तर तुम्ही नक्की डॉक्टरकडे जायला हवं. तर असं तुम्ही इरेग्युलर पिरियड्स आहेत हे ओळखू शकता. दुसरं म्हणजे की इरेग्युलर पिरियड्स असतील तर प्रेग्नन्सी राहते का. तर होय, नक्कीच. इरेग्युलर पिरियड्स जरी असतील तरी प्रेग्नन्सी राहायला काही प्रॉब्लेम नसतो. पण त्याच्यासोबतच जसं मी म्हणाले की इरेग्युलर पिरियड म्हणजे ओव्ह्युलेशन डे टायमिंगवर नसणे. ओव्ह्युलेशन डेज म्हणजे काय ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर ती तुम्ही जाऊन बघू शकता जर तुम्हाला माहिती नसेल तर. तर ओव्ह्युलेशन डेज आपले प्रॉपर नसल्यामुळे आपल्या प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस थोडे कमी होतात. पण जर हेल्दी डायट किंवा प्रॉपर स्लीप, डॉक्टरांचा प्रॉपर सल्ला घेतला तर हे चान्सेस नक्कीच वाढवता येतात. आता थर्ड पॉइंट हा आहे की त्याची कारणं काय आहेत, म्हणजे किंवा इरेग्युलर पिरियड्स होण्याची कारणं जास्ती काय. तर सगळ्यात पहिले आपलं स्ट्रेस, टेन्शन, पीसीओडी, पीसीओएस किंवा वजन खूप जास्ती असणं, वजन खूप कमी असणं, खूप सारे एक्सरसाइज करणं किंवा बिलकुल शरीराची हालचाल न करणं, जंक फूड खाणं, हेल्दी डाएट नसणं किंवा स्लीप सायकल बिघडलेली असणं, ही सगळी कारणं आहेत तुमची पिरियड्स इरेग्युलर राहण्याची. आता ह्याच्यामध्ये मेनली 2 कारणं आहेत, जे आहे पीसीओडी आणि पीसीओएस. आपण म्हणतो की मला पीसीओडी आहे किंवा पीसीओएस आहे. तर पीसीओडी म्हणजे काय आणि पीसीओएस म्हणजे काय आणि ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. तर पीसीओडी म्हणजे असा आजार आहे की पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. हा एक आजार आहे ज्या आजारामध्ये आपल्या शरीरामध्ये अंडाशयामध्ये अंड पूर्णपणे तयार होत नाही. अंड पूर्णपणे तयार नसेल तर जरी स्पर्म त्याला मिळाले तरी ते फर्टिलायझेशन होत नाही, प्रेग्नन्सी राहत नाही. ह्या केसमध्ये आपल्याला ओळखायचं कसं की आपल्याला पीसीओडी आहे. तर तेच आहे की वजन आपलं खूप वाढतं, आपल्या शरीरावरती चेहऱ्यावरती छोटे छोटे केस यायला लागतात. पण याची योग्य ट्रीटमेंट घेतली तर हा टाळू शकतो आपण. हा पूर्णपणे बंद करू शकतो. तुम्ही डॉक्टरकडे जाऊन हेल्दी डाएट प्लॅन घेतलात, त्यांच्या मेडिसिन्स प्रॉपर घेतल्यात, प्रॉपर झोप घेतली तर पीसीओडी ओव्हर करून तुम्ही एकदम हेल्दी प्रेग्नन्सी ठेवू शकता. आता दुसरं आहे पीसीओएस. तर पीसीओएस हा थोडा पीसीओडी पेक्षा जास्ती घातक म्हणू शकतो. कारण याचं सिम्पटम्स असा आहे की तुमची पिरियड्स पूर्णपणे बंद होऊ शकते. पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. तर ह्याच्यामध्ये तुमची पिरियड्स पूर्ण बंद होऊ शकते. तुमच्या शरीरामध्ये पुरुषांमध्ये असलेला एक हार्मोन आहे ज्याला एंड्रोजन म्हणतात, त्याची लेवल वाढू शकते, तो वाढू शकतो. दुसरं म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती अंगावरती केस येतात. तिसरं म्हणजे आपला आवाज घोगरा होतो. हे सगळं पीसीओएस ची सिम्बॉल आहेत. परत एकदा सांगते, ह्याच्यामध्ये पण घाबरायची काही कारणं नाहीयेत. ह्याच्यामध्ये पण डॉक्टरांचा प्रॉपर सल्ला घेतलात, प्रॉपर मार्गदर्शन घेतलात, प्रॉपर मेडिसिन्स घेतल्यात, हेल्दी डाएट घेतलात तर ही पण ओव्हरकम करून तुम्ही प्रेग्नेंट राहू शकता. ठीक आहे. तर ह्याचे उपाय काय आहेत. तर जसे मी सांगितलं की तुम्ही जर तुमच्या पिरियड्स इरेग्युलर असतील तर प्रॉपर एक्सरसाइज करा. रोज थोडं किमान चाला. शरीर एकदम बैठं ठेवू नका, रोज चाला. आजची आपली जीवनशैली अशी आहे की आपण सगळे मोस्टली ऑफिस वर्क असतो किंवा बसून जास्ती असतो, खातो आणि बसून राहतो, त्यामुळे आपलं वेट वाढत जातं. तर यामुळे पण पिरियड्स इरेग्युलर होऊ शकतात. तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज केली, प्रॉपर थोडं थोडं दर दिवसाला चाललं, जंक फूड पूर्ण अवॉइड केलं
तरी आपण हे इरेग्युलर पिरियड्स आहेत ते ओव्हरकम करू शकतो. झोप प्रॉपर 7 ते 8 तासांची घ्या. आणि फॉलिक ऍसिड, जसं मी म्हणाले, फॉलिक जर प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर फॉलिक ऍसिडच्या सप्लिमेंट्स घ्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार. आणि जर घरच्या घरी जर तुमच्याकडे फॉलिक ऍसिडचे पदार्थ अवेलेबल असतील तर ते रोज आहारामध्ये घेत जा. हे सगळं करून आपण इरेग्युलर पिरियड्स मध्ये सुद्धा सगळ्यात मेन तुम्ही ओव्ह्युलेशन डेज, कारण इरेग्युलर पिरियड्स असतील तर ओव्ह्युलेशन आपलं वेळेवर होत नाही. तो ओव्ह्युलेशन प्रॉपर ट्रॅक करून त्यावेळी आपण इंटरकोर्स केला तर प्रेग्नेन्सी आपण इरेग्युलर पिरियड्स मध्ये सुद्धा एकदम सक्सेसफुल ठेवू शकतो. तर कन्क्लुजन हेच आहे की पीसीओडी असू दे, पीसीओएस असू दे किंवा इरेग्युलर पिरियड्स असू दे, प्रेग्नेन्सी लवकर राहत नसली तरी हे सगळे पॉझिटिव्ह माइंडसेट असणं तुमचं गरजेचं आहे. जर ठेवलं तर याच्यावर ओव्हरकम करून तुम्ही नक्की प्रेग्नेंट राहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे तुम्हाला एक्सप्लेन केलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की हेल्दी प्रेग्नन्सीसाठी तुम्ही काय प्लॅन करू शकता किंवा प्रेग्नन्सीच्या आधी तुम्ही स्वतःला कसं तयार करू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. थँक्यू.